श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे पितृपक्षामधील पहिलाच शनिवार. बघा, पितृपक्षातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस शनिवार येतो त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये आपल्या पितरांसाठी काही विशिष्ट उपाय किंवा विशिष्ट सेवा जर केल्या तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो. त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला आपल्या पितरांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे. यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू आपल्यासमोर लोटांगण घालेल, आपले पितर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील, घरातील संकटे, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी ज्या आहेत तर त्या संपून जातील. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्या पितरांची आपल्या कुटुंबावरती, घरावरती अगदी भरभरून कृपा होईल. बघा, ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच पद्धतीने आपल्या पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज असते. संपूर्ण आपला जो 12 महिन्याचा एक वर्ष असतं तर तो त्यांचा संपूर्ण एक दिवस मानला जातो. इतका हा खडतर प्रवास हा त्यांच्या जीवनामध्ये असतो. त्यामुळे जर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मोक्ष प्राप्त झाला तर त्यांचे आशीर्वाद हे नक्कीच आपल्याला मिळत असतात. त्यामुळे पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने दानधर्म करणं, स्मरण करणं, काही उपाय करणं, काही सेवा करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. पितृपक्षामध्ये आपण काहीच करत नाही आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घरात सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतात. कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो, कारण आपल्या पितरांचा आपण स्मरण करत नाही किंवा त्यांच्यासाठी काही उपाय करत नाही. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिवा हा सकारात्मक ऊर्जांनी भरपूर असतो. दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो. दिवा लावल्यामुळे आपल्यामधील आणि आपल्या देवामधील तो एक माध्यम बनतो, जेणेकरून आपल्या मनामध्ये काय भाव चालू आहे हे आपल्या परमेश्वरापर्यंत ते पाठवले जातात. दिव्यामुळे आपली जी कृतज्ञता आहे तर ती देवांप्रती व्यक्त होत असते. इतकं महत्त्व हे दिव्याला असतं. त्यामुळे हाच दिवा जर आपण या पितृपक्षामध्ये तुम्ही रोज लावला तरीही चालेल किंवा आज शनिवार आहे, शनिवारी हा जर दिवा तुम्ही लावला तर यामुळे तुमचा शनी दोष, राहू, केतू, त्याचबरोबर जे ग्रहदोष आहे तर ते संपेल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घरामध्ये पैसा येईल, त्याचबरोबर घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. एखादा असा शत्रू आहे जो तुम्हाला खूप त्रास देत आहे, तो तुमचा ओळखीचा असू शकतो किंवा अनोळखी असू शकतो, तर त्या शत्रूंचा त्रास तुमचा दूर होईल. त्याचबरोबर पितरांचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्याला मिळेल, कारण जर पितृदोष आपल्या डोक्यावरती असेल तर तुम्ही कितीही उपाय करा, कितीही सेवा करा, त्याचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही, हे लक्षात ठेवा. कारण बघा, एक वेळेस ईश्वर जर कोपला तर ईश्वर माफ करू शकतो, पण जर पितरांचा कोप झाला तर पितर हे कधीच आपल्याला माफ करत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं असतं. पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला आपल्या पितरांची निंदा करायची नसते. पितृपक्षामध्ये आपण त्यांचं स्मरण करावं, कारण सूक्ष्म स्वरूपामध्ये ते आपल्या घरामध्ये आपल्यासोबत राहत असतात. पिंपळाच्या झाडावरती ते निवास करत असतात. पितृपक्ष चालू झाला की ते यमलोकातनं, मृत्यूलोकातनं पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांच्यासाठी कोण किती उपाय, सेवा त्यांचे पूर्वज करत आहेत हे संपूर्णपणे ते बघत असतात. त्यामुळेच आपल्याला ह्या सर्व गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरी तुमच्या कष्टाचं, मेहनतीचं फळ मिळत नसेल. तुमचा एखादा छोटासा उद्योग आहे, व्यापार आहे, व्यवसाय आहे, त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल, त्या व्यापारामध्ये सतत तुमच्याला काही ना काही अडचणी येत असतील, तुमचं एखादं छोटंसं दुकान आहे ते सुद्धा तुमचं व्यवस्थित चालत नसेल,
घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद ह्या होत असतील, त्याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष हा तयार झालेला असेल, छोट्या छोट्या कारणांमुळे घरामध्ये अनेक प्रकारची भांडणं होतात, सुख, शांती, समृद्धी ही घरामध्ये टिकलेली नसेल, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। आता हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी सर्वात प्रथम तुम्हाला जी दिवे लागण्याची वेळ असते, म्हणजेच ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो, तर संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे। हा दिवा तुम्ही मातीची पंती जरी घेतली तरीही चालेल, किंवा जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची वात असते ना, तर ती टाकायची आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे। त्यानंतर त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला जे मोहरीचं तेल असतं तर ते टाकायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल। त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। आता जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जाणं शक्य झालं नाही, तर घरामध्ये सुद्धा हा उपाय कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ हा पाहत राहा। तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही, फक्त दुरून पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा। पिंपळाच्या झाडाला कधीच संध्याकाळच्या वेळेस पाणी अर्पण करायचं नसतं। पिंपळाच्या झाडाला नेहमी पाणी हे आपल्याला सकाळीच अर्पण करायचं असतं, हे लक्षात ठेवा। त्यानंतर जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे। त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि ह्या दिव्याची वात जी आहे तर ती दक्षिणेकडे होईल, अशा पद्धतीने हा दिवा त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर तिथे बसून तुम्हाला ओम पितृदेवाय नमः असा 11 वेळेस जप करायचा आहे। तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे। पितरांना सांगायचं आहे की हा दिवा मी तुमच्यासाठी अर्पण केलेला आहे। माझ्या घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊ द्या। माझ्या घरातील सर्व ज्या नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या नष्ट होऊ द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा तिथे ठेवायचा आहे। दिव्याला नमस्कार करायचा, झाडाला नमस्कार करायचा आणि आपल्या घरी यायचं। अशा पद्धतीने हा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला उपाय करायचा आहे। त्यानंतर आता जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जाणं शक्य झालं नाही, तर हाच उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता। सेम अशाच पद्धतीने दिवा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेर येऊन दक्षिण दिशेला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे। दिवा अशा ठिकाणी ठेवायचा की त्याच्या पुढून कोणीही जाणार नाही। वात जी आहे तर ती दक्षिण दिशेला होईल, अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे। दिवामध्ये तेल इतकंच टाकायचं की ते कमीत कमी 1 तास तरी हा दिवा जळेल, याच प्रमाणामध्ये तेल टाकायचं। दिवाला नमस्कार करायचा, पितरांना दक्षिण दिशेला तोंड करून नमस्कार करायचा आणि पितरांना सेम जे सांगितलं आहे पिंपळाच्या झाडेखाली बोलायला तेच सांगायचं। ओम पितृदेवाय नमः असं 11 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे। जर दक्षिण दिशेला लावणं शक्य झालं नाही बाहेर, तर आपल्या घरामध्ये माठ असतो बघा, तर त्या माठापाशी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे। आपल्या किचनमध्ये जो माठ असतो, ज्या ठिकाणी आपण माठात पाणी भरून ठेवतो, तर तिथे आपल्या पितरांची जागा असते, तिथे सुद्धा तुम्ही हा जो दिवा आहे तर तो दक्षिण दिशेला तोंड करून लावू शकता। अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुम्ही करून बघा, खूप छान फायदा हा तुम्हाला याचा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत। श्री स्वामी समर्थ।